कागवाड जवळील उगार बुद्रुक येथे अण्णासाहेब माळी हे आपली बायको सविता माळी आणि मुलगी चैताली आणि एका मुलासह राहिला आहेत. चैताली ही चांगली शिकलेली मुलगी असल्याने तिचे चांगल्या मुलाशी लग्न लावून देण्याचा विचार तिच्या आईवडिलांचा होता. परंतु चैतालीचे गावातीलच प्रदीप किरणगी याच्याबरोबर प्रेमसंबंध बरत असल्याने तिने त्याच्याशी लग्न करण्याचा विचार केला. प्रदीप हा पेशाने वकील असल्याने आणि गावातील त्याची एका सधन कुटुंबात वर्णी लागत होती. त्याचे तिच्यावर प्रेम होते. त्यामुळे चैतालीने प्रदीप बरोबर 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. पण या प्रेमविवाहाला तिच्या आईवडिलांचा आणि भावाचा विरोध होता. घरच्यांचा विरोध पत्करून तिने लग्न केले आणि मोठ्या आत्मविश्वासाने किरणगी यांची सून बनली. काही दिवस गेले पण किरणगी यांच्या घरातील लोक तिला पटवून घेत नव्हते. ते कोणते ना कोणते कारण काढून चैतालीला त्रास देऊ लागले. तिच्या वडिलांची परिस्थिती चांगली असल्याने ते नेहमी तिला टोचून बोलून तुझ्या वडिलांकडून हे आण ते आण अशी मागणी करू लागले. या कारणातून सासू सासरे आणि घरातील इतर लोकांशी तिचे भांडणे होऊ लागली. या भांडणात तिचा नवरा जो पेशाने वकील आहे तोही तिची बाजू न घेता आपल्या आईवडिलांची आणि घरातील लोकांची बाजू घेत तिला त्रास देत होता. हळूहळू तो चैतालीचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. कदाचित आपण प्रेमविवाह करून फसलो की काय असे चैतालीला वाटू लागले. तिने थोडे दिवस त्रास सहन केला परंतु त्रास जास्तच होऊ लागला. तेव्हा मात्र तिने ही गोष्ट गावातच राहणाऱ्या आपल्या आईवडिलांना सांगितली. सासरी आपल्याला संपत्तीसाठी त्रास होत असल्याचे तिने सांगितले. तिचे वडील अण्णासाहेब यांनी तिला धीराचा सल्ला देत शांत राहायला सांगितले. ती शांत राहत होती परंतु नवऱ्याचा आणि घरच्या लोकांचा त्रास वाढतच होता. हल्ली तर नवरा प्रदीप किरणगी व त्याच्या घरचे लोक तिला मारून टाकू अशी धमकी देत होते. त्यातच तिला समजले होते की तिचा नवरा प्रदीप याचे आता दुसऱ्याच एका मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आहे. तो तिच्याशी दुसरे लग्न करण्याचा विचार करत आहे. याबाबत तिने प्रदीपकडे विचारणा केली असता त्याने सरळ सांगितले ती त्याला पसंत नाही, त्याला दुसरे लग्न करायचे आहे. त्याचे आता दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहे. तिच्याकडून त्याला बराच पैसा व संपत्ती मिळणार आहे. त्यामुळे तू मला दुसऱ्या लग्नासाठी घटस्फोट दे. माझा मार्ग वेगळा, तुझा मार्ग वेगळा. त्याचे हे बोलणे ऐकून चैतालीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती. ती 3 महिन्याची गर्भवती होती. तिने हे प्रदीपला सांगितले. त्यावर तो निर्लज्जपणाने म्हणाला, हे मूल मला नको आहे. त्याचे काय करायचे ते तू बघ. मला घटस्फोट दे. मी दुसरे लग्न करणार आहे. तो दुसरे लग्न करण्याची तयारी करत होता. त्यासाठी चैतालीने घटस्फोट द्यावा म्हणून तिचा तो छळ करत होता. पण ती मात्र घटस्फोट द्यायला तयार नव्हती. ती ऐकतच नसते तर काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे असे त्याला वाटले. त्यातून चैतालीला संपवण्यासाठी त्याने प्लॅन केला. त्याने मारेकरांना काही लाखाची सुपारी दिली परंतु तिला मारण्याचा त्याचा प्लॅन 2-3 वेळा फसला. आता ॲडव्होकेट प्रदीप किरणगीने चैतालीला मारण्यासाठी आपले वकिले डोके वापरण्याचे ठरवले. गावातीलच प्लंबर असणारा त्याचा मित्र सद्दाम इनामदार व त्याचा मित्र राजन कांबळे याच्याशी त्याने संधाक साधून त्यांना या कामात सहभागी करून घेत काही लाखांचे आमिष दाखवले. प्रदीप वकील असल्याने आपल्या अंगावर काही येणार नाही असे या दोघांना वाटत होते. त्यांनी या कामात किरणगीला मदत करण्याचे ठरवले. ॲडव्होकेट प्रदीप किरणगीने बायको चैतालीला मारण्याचा प्लॅन त्यांना सांगितला. यासाठी त्याने या दोघांना 15 लाख रुपये दिले. ठरलेल्या कटानुसार ॲडव्होकेट प्रदीप किरणगी हा बायको चैतालीला घेऊन आपल्या 2 व्हीलरने मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी कागवाडहून शिरगुप्पीकडे निघाला. संध्याकाळची वेळ होती. विजयपूर बेळगाव हायवे असल्याने वाहनांची गर्दी होती. वाटेत त्याने लघुशंकाचा बहाणा करून आपली 2 व्हीलर थांबवली. चैतालीला गाडीवरून उतरण्यास सांगितले. ती नवरा लघुशंका करण्यासाठी गेल्यामुळे गाडीच्या कडेला उभी थांबली होती. त्याच वेळेस मागून एक कार आली. त्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चैतालीला मागून जोराची धडक दिली. या धडकेत चैताली गंभीर जखमी झाली.
तिचे डोके फुटले होते. जखमी अवस्थेत चैताली रस्त्याच्या कडेला पडल्याने लघुशंकेला गेलेला प्रदीप लागलीच तिथे आला. ज्या कारने तिला धडक दिली त्याच कारमध्ये घालून तिला उपचारासाठी कागवाड येथील एका खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचारासाठी मिरज येथील सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती ॲडव्होकेट प्रदीप किरणगीने कागवाड पोलिसांना दिली. आपल्या बायकोला एका कारने शिरगुप्पी येथे ठोकरल्याने तिची अवस्था गंभीर असल्याने तिला कागवाड येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मिरज येथील एका खासगी दवाखान्यात नेल्याचे सांगितले. परंतु रात्री उशिरा त्याने परत कागवाड पोलिसांना फोन करून सांगितले की चैतालीचा मिरज येथील दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इकडे चैतालीच्या अपघाताची माहिती तिचे वडील अण्णासाहेब माळी यांना समजली. त्यांना याबाबत वेगळी शंका आल्याने त्यांनी कागवाड पोलिसांशी संपर्क करत मुलगी चैतालीचा अपघात झाला नसून तिचा खून तिचा वकील असणारा नवरा ॲडव्होकेट प्रदीप किरणगी याने केला आहे. तिचा नवरा आणि त्याच्या घरचे लोक तिला संपत्तीसाठी आणि नवऱ्याचे दुसरे लग्न करायचे असल्याने तिचा शारीरिक मानसिक छळ करत असल्याची तक्रार नोंदवली. त्याच्या तक्रारीनुसार कागवाड पोलिसांनी या घटनेचा तपास करत मिरज पोलिसांशी संपर्क साधला. तसेच त्याची चौकशी करण्यास सांगितली. चैतालीचा पती वकील असल्याने त्याने याआधीच मिरज पोलिसांशी संपर्क करून या घटनेची माहिती देऊन हा गुन्हा कागवाड पोलिसात वर्ग करण्यास सांगितला. त्याप्रमाणे मिरज पोलिसांनी कागवाड पोलिसात गुन्हा वर्ग केला. कागवाड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना ज्या कारने चैतालीला धडक दिली त्या कारला जराही खरचटले नव्हते. यावरून कागवाड पोलिसांना वेगळी शंका आली. त्यांनी गुन्ह्याचा तपास करत असताना प्रदीप किरणगीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. या घटनेची फिर्याद कागवाड पोलिसांनी मयत चैतालीचे वडील अण्णासाहेब माळी यांना दिली. त्यावरून चैताली प्रदीप किरणगी वय 22 हिचा अपघात दाखवून खून केल्याप्रकरणी तिचा नवरा ॲडव्होकेट प्रदीप किरणगी वय 28, सद्दाब इनामदार वय 30 आणि राजन कांबळे वय 27 या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांच्या मार्गदर्शनाखाली कागवाड पोलीस करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.